थंडीमध्ये गाजर आल्यावर सगळ्यांकडे गाजर हलवा बनवला जातो। तर आज मी तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहे जी हॉटेलमध्ये किंवा लग्नात बनवली जाते। खूपच टेस्टी अशी ही बनणारी रेसिपी आहे। तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं रूप्स किचनमध्ये। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। प्रथम आपल्याला एक कढई घ्यायची आहे। कढई ही जाड तळायची घ्यायची, त्याच्यामुळे हा गाजरचा हलवा खाली चिटकत नाही। त्याच्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं आहे। तूप थोडंसं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून ते थोडे रोस्टेड करून घेऊया। 2-3 मिनिटं भाजून झाल्यानंतर त्याचा थोडासा कलर चेंज होईल, ते आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थोडं थंड झाल्यानंतर त्याचे काप करून ठेवून द्या। काजू आणि बदाम आपण याच्यासाठी परततो कारण की त्याची तुपामध्ये भाजल्यानंतर थोडीशी टेस्ट चांगली लागते। जर तुम्हाला नसेल परतायचं तर तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर त्याच तुम्हाला कढईमध्ये 4 टेबलस्पून तूप ॲड करायचं आहे। इथे आपण 1.5 किलो गाजर साल काढून किसून घेतलेला आहे। गाजर घेताना कधीही व्यवस्थित बघून लाल कलरचा घ्यायचा आणि मीडियम साईजचा घ्यायचा। थोडंसं तूप गरम झाल्यानंतर जे आपण आता गाजर किसून ठेवलेला आहे त्याचा आपण किस टाकून घेऊया। गाजराचा किस टाकून झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं चांगलं तुपामध्येच परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 लिटर दूध टाकायचं आहे। म्हणजे आपण 1.5 किलो गाजर घेतलेला आहे आणि 1 लिटर दूध घेतलेला आहे। इथे दूध टाकून झाल्यानंतर आपल्याला परत त्याला 15 मिनिटं चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं। इथे आपण दूध उकळलेलं घेतलेलं आहे, तुम्ही विदाऊट उकळलेलं सुद्धा घेऊ शकता। 15 मिनिटं व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला साखर टाकायची आहे। साखर ह्याच्यासाठी नंतर टाकायची कारण की ती अगोदर जर टाकली तर थोडासा चिकट असा गाजरचा हलवा बनतो। इथे मी 3 वाटी साखर टाकलेली आहे। इथे मी पाव किलो मावा घेतलेला आहे। मावा हा थोडासा तुपामध्ये परतून त्याच्यानंतर टाकायचा, त्याच्यामुळे व्यवस्थित मिळून येतो। इथे मी रेडीमेड मावा घेतलेला। जर तुमच्याकडे मावा नसेल तर तुम्ही दूध थोडं जास्त उकळून घट्ट करून सुद्धा टाकू शकता। 2 मिनिटं व्यवस्थित परतून त्याच्यानंतर आपण जे भाजून ठेवलेले काप होते ड्रायफ्रूट्सचे ते टाकून घेऊया। जे आपण रेसिपीच्या अगोदरच फर्स्टलाच भाजून व्यवस्थित कापून ठेवलेले होते। सगळ्यात शेवटी आपल्याला वेलची पूड टाकायची आहे। सगळ्यात शेवटी याच्यासाठी टाकायची कारण की त्याचा व्यवस्थित सुगंध हा टिकून राहतो आणि त्याच्याबरोबरच थोडीशी जायफळाची पूड टाकायची, त्याच्यामुळे पदार्थाला चव एक चांगली येते। त्याच्यानंतर आपल्याला 5-10 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे। गाजरचा हलवा हा प्रेशर कुकरमध्ये सुद्धा बनतो, पण ती जी टेस्ट पारंपरिक पद्धतीने बनलेली त्याच्यासारखी नाही येत। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की मला सांगा। शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच।